आवरले बाळा? आवडले. कशासाठी आवरलेस इतकं? सोनी तुझ्याकडे आवडली. हा, मग कशासाठी आवरले तू? कोण येणार आहे? कोण येणार आहे आज? आई. आई येणार आहे. हं? काही भेटी फक्त मिनिटाच्या असतात, पण त्या आठवणी मात्र कायमच्या मनात राहतात. तर आज सुट्टीचा दिवस होता. सकाळपासून आमच्या घरात एक वेगळीच उत्सुकता होती, कारण आज नगरवरून मम्मी, मावशी आणि बाई पुण्यात येणार होत्या. एक छोटासा कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमासाठीच त्या येणार होत्या. आणि तो झाल्यावर नंतर इकडे घरी सुद्धा येणार होत्या. तर लाडू खूप उत्सुक होती आणि सकाळपासून आई कधी येणार, आई कधी येणार असं चाललं होतं. दुपारी श्रीहरी झोपला, पण लाडू मात्र काही झोपली नाही. ती खूप एक्सायटेड होती. सगळे कधी येणार हे त्यांची वाट बघत बसली होती आणि दरवाजाकडे जाऊन सारखी चेक करत होती. मग मी पण विचार केला, सगळे आज घरी येणार आहेत आणि मला सुट्टी पण आहे, मग बाहेरचं काही आणण्यापेक्षा घरातच काहीतरी गोड बनवूया. आणि नेहमीप्रमाणेच मी गिट्सचं हे प्रीमिक्स वापरून गुलाबजामुन बनवायला घेतले. आणि कारण खरंच सांगते, हे पटकन तयार होतात आणि चवीला इतके छान लागतात की घरात सगळ्यांनाच आवडतात. आज हे अगदी मस्त असे सॉफ्ट झाले होते आणि जास्त क्वांटिटीमध्ये आज मी बनवले होते, त्याच्यामुळे एका पातेल्यात काही हे बसले नाही, म्हणून 2 ठिकाणी हे 2 पातेल्यामध्ये मी आज ठेवले होते. श्रीहरी झोपला होता म्हणून हे सगळे पटकन बनवून झालं. 45 मिनिटात एवढे सगळे गुलाबजामुन माझे बनवून झाले होते. श्रीहरी जागा असता तर कदाचित नसते झाले, कारण तो मला काही काम करून देत नाही. लाडूला एका ठिकाणी म्हणजे काहीतरी देऊन बसवलं तर ती बसते आणि म्हणजे ती गुणीबाळ झाले आता, तिला सगळं समजतं. आणि लाडू अशी सोफ्यावर सगळ्यांची वाट बघत बसली होती. मम्मा, आई कधी येणार आहे? आई येईल ना आता, थोड्या वेळात येईल. लाडू इथं वाट बघत बसले ना आईची. दिसते गाडी, दिसते का खाली? नाही, नाही. नाही दिसत मला. थांब, दादा काय करते बघू आपण. श्री, जामुन, 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 काय खायचं तुला? जामुन, जामुन. जामुन खायचं, गुलाबजामुन. इथं आलंय. थांब, अजून तयार होत आहेत ते. अजून तयार नाही झाली, भिजतायत अजून. थांब थोडा वेळ. श्रीने ही एक नवीन टेक्निक शोधून काढली. खुर्ची घेऊन यायचं आणि किचनवर काय आहे ते पाहायचं. आणि खरं हे खूप रिस्की आहे, त्याच्याकडे खूप मला लक्ष द्यावं लागतं, कारण कधी कधी गॅस सुरू असतो आणि येतो आणि गॅस हळूच बंद करतो, त्याच्यामुळे मला खूप लक्ष द्यावं लागतं त्याच्याकडे आजकाल. एक आम्ही इंडक्शन ऑर्डर केला होता आणि त्याची आज डिलिव्हरी झाली, तर लगेच आल्या मग तो अनबॉक्सिंग करायला घेतला, कारण असे इलेक्ट्रॉनिक वस्तू वगैरे लगेच आपल्याला चेक करून बघायचे असतात, व्यवस्थित आले आहेत की नाही. मग इथे लगेच आम्ही अनबॉक्सिंग करायला घेतलं आणि सगळं व्यवस्थित आहे का ते पाहिलं. तर छान रिसीव झाला होता आणि व्यवस्थित आला सुद्धा होता. नंतर तो टेस्ट करून सुद्धा पाहिला, तर मिनिमम 1 मिनिटातच याच्यावरती हाय पॉवरचा आहे, 1 मिनिटातच पाणी वगैरे लगेच गरम झालं. हे आम्ही अनबॉक्सिंग करत होतो तोपर्यंत मम्मींचा कॉल आला की ते सगळे खाली आलेत म्हणून. तर लगेच आम्ही मग त्यांना रिसीव करायला खाली निघालो आणि लिफ्टमध्ये सुद्धा हे दोघं काही शांत बसत नाही. इतके एक्सायटेड होते सगळे येणार म्हणून, इथे अशा उड्या मारत चालल्या होत्या. खाली गेल्यावर समजले की सगळ्यांसोबत रुही दीदी पण आली आणि तिला पाहताच लाडू तर खूपच जास्त खुश झाली, धावतच तिच्याकडे गेली. आणि लाडू आणि श्रीहरीच्या चेहऱ्यावरचा आनंद बघण्यासारखाच होता. सगळे खूप दिवसानंतर भेटले होते, त्याच्यामुळे खूप छान वाटलं. या सर्वांना पाहून जेवढा आनंद लाडू आणि श्रीहरीला झाला, तेवढाच आनंद आजीला सुद्धा झाला होता, कारण बरेच दिवसानंतर भेट झाली होती. आजी नातवंडांचं नातं काही वेगळंच असतं आणि यांची भेट झाल्यावर हे सगळेच खुश झाले होते. आणि खरंच घरात माणसं आली की घरात एक वेगळीच ऊर्जा घेऊन येतात आणि घराला घर पण आल्यासारखंच होतं. मग सगळे घरी आलो आणि घरात सगळ्या गप्पा, हशा आणि मुलांचा आवाज सुरू झाला. हे सगळे थोड्याच वेळासाठी आले होते. मग थोडा वेळ बसलो, गप्पा वगैरे मारल्या आणि लाडू तर रुही दीदी सोबतच खेळत होती. मग सगळ्यांसाठी चहा वगैरे केला, सगळ्यांनी चहा घेतला आणि मग तो क्षण मस्त असे एन्जॉय केले. अशा छोट्या भेटीच खरंच आयुष्यभर लक्षात राहतात. आणि त्यानंतर हे लगेच जायला निघाले होते, कारण यांना परत नगरला निघायचं होतं. मनात वाटत होतं अजून यांनी थोडा वेळ थांबावं, पण काही भेटी अशाच कमी वेळाच्या असतात. सगळ्यांना निरोप द्यायचा वेळ आला आणि गाडी आली होती. लाडू आणि श्रीहरी थोडेसे शांत झाले. तसं लाडूला समजावून सांगितलं होतं की आजी थोड्याच वेळासाठी येणार आहे, परत लगेच जाणार आहे.
पण तिचा चेहरा उतरलाच होता. मुलं त्यांच्या भावना शब्दात सांगत नाहीत, पण त्यांच्या चेहऱ्यावर सगळं दिसतं. असं वाटतं आपली माणसं जवळ असली की घर घरासारखं वाटतं आणि ते निघून गेल्यावर काही क्षण घर सुद्धा शांत झालं होतं. सगळ्यांना निरोप देऊन आम्ही वरती आलो आणि लाडू आणि श्रीहरी थोडेसे नाराज झाले होते. पण कदाचित हेच तर आयुष्य आहे ना, काही माणसं भेटायला येतात, खूप आनंद देऊन जातात आणि मग पुन्हा आपल्या प्रवासाला निघून जातात. चला मग आजचा ब्लॉग इथेच संपवते. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.